There are so many jackals and other animals in the forest, but there will be the only one lion, and when if it is a single, they will be the king of jungle. या स्टेटमेंट वरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कुणाबद्दल बोलतोय. मित्रांनो, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतातील 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागले. ज्या निवडणुकीमध्ये चर्चा होती ती आसाम आणि पश्चिम बंगालची. ज्या निवडणुकीमध्ये चर्चा होती ती भाजप, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसची. ज्या निवडणुकीत चर्चा होती ती राहुल गांधी, पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जींची. पण ज्या वेळेस या 5 राज्यांचे निकाल हाती आले त्यावेळेस या सगळ्या चर्चांना बाजूला सरकवत एक वेगळी चर्चा चालू झाली आणि ती चर्चा होती तमिळनाडूच्या निकालाची. होय, तमिळनाडूत एक असा निकाल लागला होता ज्यानं भल्या भल्यांना धक्का दिला होता. होय, तमिळनाडूच्या निकालानं भाजप, काँग्रेस या सगळ्यांना धक्का बसला होता. इतकंच नव्हे तर या तमिळनाडूत वर्षानुवर्ष सत्ता करणाऱ्या डीएमके आणि एआयडीएमके ला देखील धक्का दिला होता. तमिळनाडूत एक असा निकाल लागला होता की ज्यानं सगळ्यांनाच आश्चर्य करून सोडलं होतं. जे सुपरस्टार रजनीकांत यांनाही नाही जमलं ते एका अभिनेत्यानं करून दाखवलं होतं. एक असा अभिनेता ज्यानं 2 वर्षापूर्वी आपल्या स्वतःचा पक्ष स्थापन करून अभिनेता जनतेसमोर नेता म्हणून आला आणि फक्त जनतेसमोर आलाच नाही तर त्यांनी 2 वर्षानं ही निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा. निकालाच्या नंतर हाच पक्ष राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला. अर्थात मी बोलतोय ते विजय थलपती यांच्याबद्दल आणि त्यांच्या टीव्हीके या पक्षाबद्दल. नमस्कार, मी रोहन आणि आपण बघताय दिलखुलास स्टॉक्स. पण या सगळ्यात एक प्रश्न मात्र नक्की पडतो, तो म्हणजे विजयला हे सगळं जमलं कसं? इतकं मोठं यश हे विजयला कसं मिळालं आणि त्यानं हे ट्रान्सफॉर्मेशन कसं करून दाखवलं? तर विजय हा राजकारणात नवीन आहे का? तर नक्कीच. कदाचित नेता म्हणून विजय राजकारणात नवीन असेल, पण विजय त्याच्या फॅन बेसच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष तमिळनाडूच्या समाजकारणात सक्रिय होता. त्याच्या फॅन बेसच्या माध्यमातून अनेक रक्तदान शिबिर भरवण्याचं कार्य असेल, गरजवंतांना मदत करण्याची कामं असतील, विद्यार्थ्यांच्या अनेक चळवळीत सहभागी होण्याचं काम असेल किंवा अनेक आंदोलनं उभारण्याचं काम असेल, हे त्याच्या फॅन बेसच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष तमिळनाडूत केलं जात होतं आणि त्याच्या सगळ्या फॅन बेसचे नेतृत्व करत होते विजयचे वडील. होय, आणि हेच सगळे विजयचे फॅन बेस नंतर ग्राउंड पॉलिटिकल नेटवर्क मध्ये कन्व्हर्ट झाले आणि समोर आला टीव्हीके, अर्थात तमिळगा वेट्री कझगम, म्हणजेच विजयचा टीव्हीके पक्ष. ज्यावेळेस हा पक्ष लॉन्च झाला त्यावेळेस लोकांना वाटलं की ही एक फिल्मी क्रीज असेल, की जसं विजयचे मूव्ही लॉन्च झाल्यानंतर एका फेस्टिवल सारखं वातावरण संपूर्ण देशात असायचं, तसंच कदाचित विजयचा पक्ष नवीन असल्यामुळं ही एक फिल्मी क्रेज आहे. पण विजयनं पॉलिटिक्सला प्रचंड सिरियस घेतलं. तो बाहेर पडला आणि त्यानं पक्षाचा प्रचार करायला सुरुवात केली. त्यानं पहिल्याच सभेत सांगितलं की भाजपा हा माझा वैचारिक विरोधक आहे आणि तमिळनाडूत सत्तेवर असणारा डीएमके हा माझा राजकीय शत्रू आहे. आणि त्यानं प्रचंड जोरदार प्रचार चालू केला. ज्यावेळेस विजयनं प्रचार चालू केला त्यावेळेस त्यांनी जनतेला कुठलीही मोठाली आश्वासनं दिली नाही, कुठलीही मोठमोठे प्रॉमिस जनतेला केले नाही. त्यानं हात घातला तो तमिळच्या जनतेच्या अस्मितेच्या मुद्द्याला आणि त्यानं लोकांशी कनेक्ट केले ते आपले इमोशन्स. यावेळी लोकांना असं वाटत होतं की तमिळनाडू डीएमके आणि एआयएडीएमके सोडून कुणी सत्तेवर येऊ शकत नाही, कारण हे दोन्ही पक्ष बलाढ्य आहेत. वर्षानुवर्ष अल्टरनेटिव्हली या दोन्ही पक्षांनीच तमिळनाडूत आपली सत्ता उपभोगली होती आणि याच फ्रस्ट्रेशनचं विजय हा सिम्बॉल बनला. त्यानं डीएमके आणि एआयडीएमके यांना अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून स्वतःचा टीव्हीके पक्ष आणि स्वतःचा चेहरा हा समोर आणला आणि इथेच विजयनं वेळ साधली. ज्यावेळेस तो लोकांमध्ये गेला त्यावेळेस त्यानं लोकांच्या इमोशन्सला हात घातला. त्याने आपले इमोशन्स लोकांशी कनेक्ट केले आणि आपण एक नवीन पर्याय म्हणून लोकांसमोर जातोय हे सिद्ध केलं. नंतर विजयच्या प्रचारामध्ये युथ जनरेशन म्हणजे तमिळनाडूतील युवांची संख्या ही मोठ्या प्रमाणात दिसायला लागली आणि याचाच फायदा विजयनं घेतला. विजयनं प्रचारात पहिल्यापासूनच
आणि शेवटपर्यंत आपल्या सोबत युवकांना ठेवलं. त्यांनी चर्चा केले, त्यांनी मुद्दे उपस्थित केले ते फक्त युवकांचे, आणि शेवटपर्यंत अगदी मतदानापर्यंत युवकांनी विजयला साथ दिली. विजय हा तमिळनाडूच्या जनतेसमोर एक त्यांचा आवाज म्हणून पुढे येत होता. त्याच वेळी डीएमके आणि एआयडीएमके यांच्याकडे मोठी ताकद होती. यांनी वर्षानुवर्ष सत्ता केली होती. यांच्याकडे मोठमोठी नेते होते, यांच्याकडे पैसा होता आणि केंद्रातील राष्ट्रीय पक्षांची यांना साथ होती. पण विजयकडे एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे पब्लिकचं मास लव्ह. होय, विजयवर तमिळनाडूतील जनता ही प्रचंड प्रेम करायला चालू झाली होती आणि याचाच फायदा घेत विजयनं त्याची वेळ साधली. निवडणुका पार पडल्या. त्यानंतर चर्चा चालू झाली की सत्तेत डीएमके पुन्हा येणार की एआयडीएमके सत्ता आपल्या हाती घेणार. विजयच्या नवीन पक्षाला किती जागा मिळणार. आणि याच वेळेस समोर आले एक्झिट पोल. यातल्या एकाही एक्झिट पोलनं विजय सत्तेत येईल किंवा विजय मुख्यमंत्री होईल असा पोल दिला नव्हता. त्यामुळे विजय सत्तेत येण्याचा संबंधच नव्हता. पण निकाल लागले त्यावेळेस विजयनं आणि विजयच्या पक्षानं तमिळनाडूचं राजकारण कॉफी शेक करण्यासारखं शेक करून टाकलं होतं आणि भल्या भल्यांना शेकून सोडलं होतं. अर्थात 118 हा बहुमताचा आकडा असणाऱ्या तमिळनाडू राज्यात 108 जागा जिंकून विजय आणि विजयचा टीव्हीके पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. पण स्टोरी इथेच थांबते का? तर नाही. यानंतर विजयला सत्ता स्थापनेसाठी 10 आमदारांची आवश्यकता आहे. त्यानंतर चर्चा चालू होतात, त्या म्हणजे डीएमके आणि एआयडीएमके एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या. पुन्हा एकदा तमिळनाडूच्या राजकारणात एक सस्पेन्स निर्माण होतो की विजय सत्ता स्थापन करणार की इतकं मोठं यश मिळून सुद्धा विजयला विरोधात बसावं लागणार. परंतु त्यानंतर काँग्रेसनं एक आपली भूमिका जाहीर केली आणि काँग्रेसनं डीएमके सोबत असलेली आपली अनेक वर्षांची आघाडी तोडून टीव्हीकेला समर्थन दिलं आणि काँग्रेसचे 5 आमदार हे विजयच्या पदरात पडले. त्यानंतर विजयनं राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेची विनंती केली, परंतु राज्यपालांनी त्याची विनंती फेटाळली आणि इथं पुन्हा एकदा एक ट्विस्ट निर्माण होतो. त्यानंतर सुरू झाला तो विजय आणि राज्यपालांचा संघर्ष. त्यानंतर विजयनं पुन्हा राज्यपालांची भेट घेतली, परंतु राज्यपालांनं त्याला 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र असल्याशिवाय सत्ता स्थापन करण्याची परवानगी देणार नसल्याचं सांगितलं आणि हा संघर्ष अजून जोरदार झाला. परंतु त्यानंतर उर्वरित छोट्या पक्षांनी देखील विजयला आपला पाठिंबा जाहीर केला आणि आता मात्र विजयनं बहुमताचा आकडा गाठला होता. 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन विजयनं 4थ्या वेळेस राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यपालांनी विजयला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आणि विजय आता सत्ता स्थापनेसाठी त्याचा मार्ग मोकळा झाला होता. आणि त्यानंतर झाला तो विजयचा शपथविधी. आता तमिळनाडू राज्याच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ झाली होती आणि तमिळनाडूच्या तख्तावर अर्थात मुख्यमंत्री पदावर जोसेफ विजय हा विराजमान झाला होता. विजय मुख्यमंत्री झाला. पण विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर इथून पुढे चालू होती त्याची खरी परीक्षा. ज्यावेळेस एखादा ऍक्टर एखाद्या चित्रपटात काम करतो त्यावेळेस प्रेक्षक हा 3 तासाचा सिनेमा बघून त्याच्या परफॉर्मन्सला रेटिंग देतात. परंतु विजय आता कुठल्या मूव्हीत काम करत नाहीये. तो काम करतोय ते तमिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून. तो काम करतोय आता तमिळनाडूचं सरकार म्हणून. त्यामुळे लोक आता रोज विजयचं मूल्यमापन करणार आहेत. आता या परीक्षेला मात्र विजयला नक्कीच कठोरपणे सामोरं जावं लागेल. आता लोकांच्या विजयकडनं अपेक्षा या वाढलेल्या आहेत. तमिळनाडूतील करप्शन, युथच्या ऑपॉर्च्युनिटीज, डेव्हलपमेंट, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यात विजयकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. आता विजय काय करतो हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. अनेक लोक म्हणतात की विजयची ही शेवटची सत्ता असेल, पुन्हा विजयला राजकारणात यश मिळणार नाही. तर अनेक लोक म्हणतात विजय आता एक पॉप्युलर लीडर म्हणून राष्ट्रीय राजकारणात उतरेल.
हे काही असेल, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आज विजय तमिळनाडूतील एक फक्त ऍक्टर नसून तमिळनाडूच्या इतिहासात आणि वर्तमानात एक नवीन चॅप्टर बनलाय. आता तमिळनाडूमध्ये सुरू झालीये विजय इनिंग. तुम्हाला काय वाटतं, विजयची ही इनिंग सक्सेसफुल ठरेल का? विजय खरंच लॉंग टर्मचं राजकारण करू शकेल का? का विजय हा आता शेवटची सत्ता उपभोगेल आणि त्याचं राजकारण संपुष्टात येईल? विजयबद्दल तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या दिलखुलास टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.